dear student, in previous lecture we thought about the topic be remarkable. Today we are going to see another topic. The name of the topic is Arunima Sinha, the biography. You know very well that the biography and autobiography are the two terms that he don't शब्द आहेत. What mean by biography? We say in Marathi charitra. And what is autobiography? It is called Atmacharitra. So what is the difference between biography and autobiography? बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी काय फरक आहे? बायोग्राफी म्हणजे एखाद्या महान माणसाचं चरित्र जर दुसऱ्या कोणी लिहिलं तर त्याला म्हणायचं बायोग्राफी, त्याला चरित्र म्हणायचं. पण समजा एखाद्या महान माणसानं किंवा कुणी जर आपलं चरित्र स्वतः लिहिलं तर त्याला म्हणायचं ऑटोबायोग्राफी. ओके, फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांबद्दल आत्मचरित्र उपलब्ध नाही आहे, कारण का महाराजांना स्वतःबद्दल लिहायला वेळ नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांची अनेक चरित्रे उपलब्ध आहेत. काही परकीय इतिहासाने लिहिली, काही भारतातल्या लोकांनी लिहिली, काही महाराष्ट्र लोकांनी लिहिली. म्हणजे शिवाजी महाराजांचे चरित्र उपलब्ध आहेत पण आत्मचरित्र नाही आहेत. म्हणजेच काय, द बायोग्राफीज अबाउट शिवाजी महाराज आर अवेलेबल बट द ऑटोबायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज नॉट अवेलेबल. पण महात्मा गांधींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महात्मा गांधींचे एक आत्मचरित्र उपलब्ध आहे ज्याचं नाव आहे माझे सत्यावर आधारलेले प्रयोग, और वी से इन इंग्लिश द स्टोरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. अंडरस्टूड? तुम्हाला लक्षात आलं? बायोग्राफी म्हणजे आपल्याबद्दल दुसऱ्या कोणीतरी लिहिणं आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे आपलंच चरित्र आपण स्वतः लिहिणं. ओके, टुडे वी आर गोइंग टू थिंक अबाउट अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हाबद्दल आज आपण विचार करणार आहोत. अरुणिमा सिन्हा वॉज बॉर्न इन आंबेडकर नगर इन उत्तर प्रदेश, that is in Lucknow. That Lucknow is the city which is called the capital city of Uttar Pradesh. उत्तर प्रदेश हा आपल्या भारतातला सर्वात मोठं राज्य आहे आणि त्या उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामध्ये अरुणिमा सिन्हा जन्म झाला. शी वॉज बॉर्न इन 1988, 1988 जन्म झाला. नाउ शी इज कंप्लीटेड हर 32 years, नाउ 33 is running that. 32 वर्ष पूर्ण झाले. हर हजबंड इज गौरव सिंग. विशेष स्पाऊस, त्याला आपण स्पाऊस म्हणायचं. पाऊस नव्हे, पाऊस मराठी. स्पाऊस मीन्स इन मराठीचे जोडीदार. पत्नीला पण स्पाऊस म्हणतात आणि पतीला पण स्पाऊस म्हणतात. सो गौरव सिंग इज हर स्पाऊस. गौरव सिंगाचा नवरा आहे. अँड शी हॅज 2 children. तिला 2 मुलं आहेत. एक ओमप्रकाश मुलगा आहे आणि लक्ष्मी तिची मुलगी आहे. सो AS I have written there. AS ने Arunima Sinha is the second amputee girl who climbed Mount Everest. ती पहिली भारतीय आहे जिचे गुडघ्यापासून पाय नव्हते, अपंग, पण माउंट एव्हरेस्टवर जाऊन पोहोचणारी ती पहिली भारतीय आहे. आणि जगातली ती दुसरी भारतीय आहे, तर दुसरी स्त्री आहे. शी इज द सेकंड इन द वर्ल्ड दॅट हू रीच्ड माउंट एव्हरेस्ट. बिफोर दॅट हिअर द अमेरिकन lady Rhonda Graham, she had from USA, United States of America. She is the first lady who climbed Mount Everest. ती जगातील पहिली स्त्री आहे. She climbed on 1st October 2011. ती 1 ऑक्टोबर 2011 मध्ये जाऊन पोहोचली आणि अरुणिमा सिन्हा 2013 मध्ये गेली. अंडरस्टूड दिस दॅट? सो वी आर व्हेरी प्राऊड दॅट शी इज अन इंडियन. ती भारतीय आहे याचा आपल्याला अभिमान आहे. अँड शी गॉट द पद्मश्री अवॉर्ड. द पद्मश्री अवॉर्ड शी वॉज गॉट इन 2015. 2015 मध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळाला. पद्मश्री अवॉर्ड हा भारतातला एक 4 नंबरचा मोठा अवॉर्ड आहे. मग तुमच्या पुढे प्रश्न असा आहे की याच्या अगोदरचे 3 अवॉर्ड्स कुठले आहेत? पहिला आहे भारतरत्न, दुसरा आहे पद्मविभूषण, तिसरा आहे पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री. सो शी गॉट पद्मश्री अवॉर्ड. देन व्हॉट इज द स्टोरी ऑफ अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हाबद्दल पुस्तकात तुम्हाला छापून देण्या इतकं तिनं काय केलंय? तर पहिली गोष्ट आहे, शी वॉज द नॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर. ती राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळणारी मुलगी आहे. अँड वन मोर थिंग शी हॅज डन, तिने आणखी काम केलं म्हणजे ती माउंट एव्हरेस्टवर जाऊन पोहोचलेली. ओके, पण अरुणिमा सिन्हा ही जन्मता अपंग नाही आहे. तिच्या जीवनामध्ये एक ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटची व्याख्या अशी आहे की विच इज अनएक्सपेक्टेड अँड सडन इन्सिडेंट इज कॉल्ड ॲक्सिडेंट.
अपघात म्हणजे अनपेक्षित आणि अचानक घडलेली घटना याला अपघात म्हणायचं. समजा एखाद्या माणसावर ट्रक गेला, असं आहे का 10ला ट्रक यायला अंगावर सुरू केलं 10:30 पर्यंत ट्रक गेला असं नाही आहे. डोळ्याचं पातळ मिटून उघडेपर्यंत संपलेलं असतं. म्हणजे ॲक्सिडेंट इज सडन दॅट. अनपेक्षित घटना घडली. ती एकदा लखनौवरून दिल्लीला चालली होती पद्मावती एक्सप्रेसनं आणि तिथल्या काही लोकल जे रॉबर्स आहेत, स्थानिक चोर, ते डब्यात घुसले आणि तिच्या गळ्यात एक सोन्याची चेन होती, तो हिसकावण्याचा प्रयत्न ते रॉबर्स करत होते. द रॉबर्स वर ट्राईंग टू स्नॅच द गोल्डन चेन अँड दिस गोल्डन चेन वॉज गिवन ॲज अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम हर मदर. आईने वाढदिवसाला तिला भेट दिली होती. कुणाच्या आईनं? औरंगाबाद सिंहाच्या आईनं तिला दिली भेट होती आणि ते चेन हिसकावण्याचा प्रयत्न ते चोर करत होते. पण शी वॉज एन ॲथलेट. अरुणिमा सिन्हा ही ॲथलेट असल्यामुळे तिने खूप प्रतिकार केला, पण संख्येनं चोर जास्ती होते, त्यामुळे त्यांनी ती चेन घेतली आणि तिला रेल्वेतनं खाली फेकून दिली. रेल्वेतनं खाली फेकल्यानंतर तिच्या पायावरनं अनेक रेल्वे जात होत्या. तिचा डावा पाय पूर्णतः संपला आणि उजवा पाय सुद्धा जवळजवळ निकामी झाला होता. त्यामुळे गुडघ्यापासून ते घोट्यापर्यंत उजव्या पायामध्ये तिच्या रॉड घालावं लागलं. ऑपरेशन झालं आणि एक पाय मात्र तिचा पूर्ण ॲम्प्युटेड. ॲम्प्युटी म्हणजे तिचा पाय कापलेला आहे, ॲम्प्युटेड. सो इट इज थिंग दॅट. सो शी वॉज सर्चिंग द जॉब इन पॅरामिलिटरी फोर्सेस, बट अनफॉर्च्युनेटली इन द माइंड ऑफ गॉड देयर वॉज डिफरंट थिंग. तिच्या मनामध्ये एक गोष्ट होती, पण परमेश्वराच्या मनामध्ये दुसरीच गोष्ट होती. नेपोलियन बोनापार्ट असं म्हणाला होतं की मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मनुष्य योजना आखतो आणि देव त्या योजना हुडकावून लावतो. पण आपण म्हणतो आले देवाच्या मनात, तिथे कोणाचीच आले ना. तिला पॅरामिलिटरीमध्ये जॉब घ्यायचा होता, पण देवाच्या मनात वेगळंच होतं की तिला जगप्रसिद्ध करायचं होतं. तर देवाची योजना वेगळी होती. आणि जेव्हा तिला रेल्वेतनं खाली फेकलं, तिला दवाखान्यात न्यावं लागलं, ॲडमिट झालं. अँड देर वॉज नो अल्टरनेटिव्ह ऑप्शन फॉर द डॉक्टर बट टू कट हर लेग, टू ॲम्प्युट हर लेग. डॉक्टरजवळ कुठलाच पर्याय नव्हता. डॉक्टरने तिचा लेग कट केला. अँड शी वॉज नियरली 4 months इन द हॉस्पिटल. 4 महिने दवाखाने. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, आपण 1-2 दिवसात बघितला तो 4 महिने दवाखान्यात बेडवर पडून राहणं. नॉट अ सिम्पल थिंग, बट ती राहिली. अँड द इन्सिडेंट हॅड टेकन ऑन 4th April 2011. 4 एप्रिल 2011ला ही घटना घडली होती. आय एम फोकसिंग ऑन एप्रिल. मी एप्रिल का फोकस करतोय? कारण का एप्रिल महिन्यातच ही परत माउंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली आहे. म्हणजे जो एप्रिल महिना तिच्यासाठी दुःखाचा ठरला होता, तोच एप्रिल महिना तिच्यासाठी पुढे आनंदाचा ठरला इन द फ्युचर. दॅट्स वाय वी हॅवंट एनी आयडिया व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर. दॅट भविष्यात आपल्याबद्दल काय घडणार आहे आपल्याला काही कल्पना नसते. सो फ्रॉम दिस लेसन वी कम टू नो दॅट वी शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम वी बिकम नर्वस, डिसअपॉइंटेड, वी गो अंडर डिप्रेशन, इजंट इट? सो इट्स टोटली रॉंग दॅट. वी से बी पॉझिटिव्ह. वी शुड बिकम ऑलवेज पॉझिटिव्ह. आपण पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे. सम पीपल ब्लड ग्रुप इज पॉझिटिव्ह बट दे ऑलवेज थिंक निगेटिव्ह. काही लोकांचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो पण ते सारखे निगेटिव्ह विचार करतात. सो बी पॉझिटिव्ह इन अ सेन्स. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द ब्लड ग्रुप, but we should always think positively. Some people always think positively, but some people always think negative, isn't it? दुःखामध्ये सुद्धा सुख बघता आलं पाहिजे. पण काही काही लोक असतात की सुखामध्ये पण दुःख शोधत असतात. समजा एखाद्या माणसाला ॲक्सिडेंट झाला, त्याचे दोन्ही पाय गेले, तर त्यांना असं विचार करा की 2 पाय गेले पण मी तरी जिवंत आहे, अजून मी काहीतरी करू शकतो, किंवा ॲटलिस्ट माझ्या कुटुंबासाठी मी बाप म्हणून किंवा भाऊ म्हणून किंवा मुलगा म्हणून जिवंत आहे, हा विचार आपण करू शकतो. कारण काय गेलेले पाय तर येणार नाहीत, isn't it? So gone is gone. The thing has happened. We can't bring that back. म्हणून दुःखामध्ये सुद्धा सुख शोधलं पाहिजे. युवराज सिंगला सुद्धा कॅन्सर झाला होता, पण युवराज सिंगला ट्रीटमेंटमध्ये कॅन्सरमधून बाहेर पडला. मी युवराज सिंग उदाहरण का देते? कारण का जेव्हा अरुणिमा सिन्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिच्या डोळ्यापुढे युवराज सिंगचं उदाहरण आलं की कॅन्सर इज कॉल्ड अ व्हेरी डेडली डिसीज. इट इज कॉल्ड इनक्युरेबल डिसीज. हा न बरा होणारा असाध्य रोग आहे. पण कॅन्सरमधून युवराज सिंग ही केम बॅक, ही बाउन्स्ड बॅक, अँड आय थिंक दॅट आफ्टर दॅट ऑल्सो ही प्लेड क्रिकेट. त्याच्यानंतर तो क्रिकेट काही दिवस खेळला.
So he thought Yuvraj Singh as a role model. तिने युवराज सिंग आपला रोल मॉडेल बनवला and she thought that if Yuvraj Singh come from deadly disease, why not I that? And she made up her mind. तिने स्वतःचा निर्धार केला. कारण का तुम्ही जर मनानं खचला तर काहीच करू शकत नाही. हिंदीमध्ये अशी म्हण आहे, मन के हारे हार, मन के जीते जीत. तुम्ही जर मनानं हारला तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला उभं करू शकत नाही. आणि जर तुम्ही मनानं खंबीर असाल तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. That's why we should be mentally prepared even though we are weak sometime bodily. आपण शरीरात कधी कधी वीक असेल तर चालेल, पण मनानं खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. अँड इट इज द ट्रेडिशन ऑफ द ग्रेट पीपल दॅट. तुम्ही उदाहरण घ्या, अलेक्झांडरचं उदाहरण घ्या, नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. इन ॲडवर्स सिच्युएशन ऑल्सो दे मेंटली स्टेबल. कुठल्याही परिस्थितीमध्ये ती माणसं स्टेबल होती. म्हणून हिंदीमध्ये असं एक शेर आहे की हमें रोक सके इस जमाने में दम नहीं, हमें रोक सके इस जमाने में दम नहीं, हमसे जमाना है जमाने से हम. सो ऑलवेज कीप इन योर माइंड दैट नो वन कैन स्टॉप यू बट यू युअरसेल्फ कॅन स्टॉप यू. युअरसेल्फ कॅन बिकम द हर्डल. आपण स्वतःच आपली अडचण किंवा अडथळा होतो, म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका. कमी समजणं याला मराठीमध्ये न्यूनगंड म्हणतात, आणि स्वतःला शहाणं समजणं हा अहमगंड आहे. आपण न्यूनगंडात राहायचं नाही आणि अहमगंडात राहायचं नाही. हा कधी कधी अहमगंड परवडला, मी शहाणा आहे परवडलं कधी कधी, पण मला काहीच येत नाही, मला जमत नाही, आय एम द वर्स्ट पर्सन, आय एम युजलेस. सो डोंट फील लाईक वाईज. डोंट मेक निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग टू युअर ब्रेन. तुमच्या मनाला कधीही निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग करू नका, कारण का युअर माइंड इज ऑलवेज विथ यू. The people come for a while and they leave, but your mind is always constantly with you. That it is a lifelong companion. As long as you are alive, your mind is working with you. That always think positively. So Arunima Sinha did the same thing. That she was getting the job in railway. तिला रेल्वे जॉब मिळत होता, but she decided to not to accept the job. तिने जॉब ॲक्सेप्ट केला नाही, कारण का तिला वेगळं काहीतरी दाखवायचं होतं. ॲक्च्युली 9 ते 5 जॉब करून ऑफिसमध्ये इट वॉज ओके, बट इट वॉज थिंकिंग ऑफ द ऑर्डिनरी पर्सन. 9 ते 5 जॉब करायचं, पेमेंट घ्यायचा आणि आपल्या लेकराबाळात मुलात राहायचं सुखी, हे तर सगळेच करतात. सो इट इज कॉल्ड ऑर्डिनरी थिंग. दॅट आपण इथं लिहिलंय बघा, हाऊ कॅन यू बी अन एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन. तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं होत आहे. एक्झाम्पल घ्या, जर अरुणिमा सिंहने रेल्वे जॉब घेतला असता तर ती 9ला ऑफिसमध्ये गेली असती, 5-5:30ला बाहेर आली असती, आपल्या मुलाचं नवऱ्याचं पूर्ण कुटुंबाचं संगोपन केली असती. मीन शी हॅड प्रूव्ड हरसेल्फ ॲज अ ऑर्डिनरी पर्सन. हे केलं असतं, तिला कोणी नाव ठेवलं नसतं, पण ती ऑर्डिनरी म्हणून राहिली असते. बट दोज हू हॅव अंडरस्टूड देअर स्पार्क. माझ्या व्यक्तिमत्वामधला स्पार्क मला समजला पाहिजे. माझा जन्म कशासाठी आहे. कारण ईच अँड एव्हरी, मालती ओला एक स्पोर्ट्स पर्सन की म्हणते की ईच अँड एव्हरी पर्सन इज युनिक. प्रत्येकाच्या जन्मामागं काही ना काही उद्देश आहे. अब्दुल कलाम जर जॉब केले असते तर जगाला एक एवढा महान सायंटिस्ट किंवा आपल्या भारताला मिसाईल मॅन मिळाला नसता. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, जयंत नारळीकर, अच्युत गोडबोले, किरण बेदी, दीज आर द पर्सन आय एम टेलिंग दॅट. ही जर सामान्य लोक जॉबमध्येच गुंतली असती, परहॅप्स दे वुड हॅव बिकम वेल्दी. कदाचित ती माणसं श्रीमंत झाली असती, बट दे हॅडंट बिकम फेमस, पॉप्युलर. They have become famous and popular because they set an example to the world. कुणाला तरी फॉलो करण्यापेक्षा आपण असं काहीतरी करावं की जग आपल्याला फॉलो करेल. गर्दीतले एक होण्यापेक्षा आपल्यासाठी गर्दी तयार करता येते. Those people are called extraordinary people. And how can we become extraordinary? We can become extraordinary by doing the extraordinary works. As I told in my previous lecture that successful people do not do different, they do it differently. So that is the thing that we should do, and then we can become successful. Understood? So when she was in the hospital, she read about Yuvraj Singh, and she read about an article that in that article in the magazine that there was a news that about Mount Everest, and she decided to climb the Mount Everest. She had determined, she had decided to climb the 7 mountains.
7 पर्वतावर जायचं ते ठरलं होतं आणि आतापर्यंत तिनं 6 पर्वतावर जाऊन पोहोचायचा विक्रम केलेला आहे आणि जगात 6 पर्वतावर जाणारी ती पहिली आहे जगात. माउंट एव्हरेस्टवर जाणारी ती दुसरी आहे म्हणजे अँप्युटेड, पण जगातली ती पहिली आहे. सो फार शी हॅज रीच्ड 6 माउंटेन्स. आतापर्यंत 6 पर्वत आहेत. पर्वताची नावं पण तुमच्या पुस्तकात दिले आहेत, पण आतापर्यंत एक राहिला फक्त. सो मग याच्या अगोदर भारतातली कोण होती? हु वॉज द फर्स्ट इंडियन दॅट हॅड रीच्ड माउंट एव्हरेस्ट? द नेम आय हॅव रिटन हिअर दॅट शी इज बचेंद्री पाल. You know the 3 names from freedom struggle? Lal Bal Pal, Lala Lajpat Rai, Bal Gangadhar Tilak, and Bipin Chandra Pal. And here is also Pal from that community. And when she had been discharged from the hospital, जेव्हा तिला हॉस्पिटल डिस्चार्ज मिळाला, ती घरी गेली नाही तर सरळ भेटायला कोण गेली? बचेंद्री पालला भेटायला गेली. आणि तिने ॲडवाइस घेतला की तू कसं काय हे सगळं केलेस, आणि तिचा ॲडवाइस घेतल्यानंतर सुद्धा ती घरी गेली नाही तर ती सरळ जॉईन केली नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. माउंटेन म्हणजे पर्वत, बरोबर? पर्वतावर चढणाऱ्याला माउंटेनर म्हणतात आणि गिर्यारोहणाला माउंटेनिंग म्हणतात. तर पर्वतावर चढणं हे काही सोपं काम नाही आहे, तर त्याची ट्रेनिंग घ्यावं लागते. आणि दिल्लीला ती संस्था आहे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. अँड शी took their training for nearly 18 months. तिने 18 महिने ट्रेनिंग घेतलं. नॉट अ लेस और स्मॉल पिरियड दॅट. 18 महिने म्हणजे वर्षात बोलायचं तर 1.5 वर्ष, 1 वर्ष आणि अर्धा वर्ष, 18 महिने तिने ट्रेनिंग घेतली. अँड आफ्टर दॅट ती लगेच काय माउंट एव्हरेस्ट चढायला गेली नाही. आयलँडसाठी पर्वताची नावं आहेत तर ती छोटी छोटी पर्वत चढत गेली. स्लोली अँड ग्रॅज्युअली शी इन्क्रीज हर कॅपॅसिटी. तिनं हळूहळू आपलं कॅपॅसिटी वाढवली. आपण जिममध्ये गेलो बघा, असं वजन उचलताना आपण जेव्हा डंबल्स उचलतो, आपण पहिल्या दिवशी काही इकडं 50 किलो इकडं 50 किलो उचलत नाही, तर आपण 15, 20 किंवा 10 किलो हळूहळू उचलतो. मग आठवडा 2 आठवडे प्रॅक्टिस करतो, आपण नंतर मग इकडं 50 इकडं 50 असं उचलू शकतो. हे कधी? आफ्टर प्रॅक्टिस. दॅट्स व्हाय इट इज सेड दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इथे पुढे असं म्हणते की करेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इन दिस वे शी प्रॅक्टिस्ड देअर, शी टूक द ट्रेनिंग. तिने जर प्रशिक्षण घेतलं. कुठलंही काम करण्याकरता प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे. प्रशिक्षित माणसं कमीत कमी चुका करतात. आणि वी डू रँडमली, काहीच प्रशिक्षण नाही, आपण जर रँडमली काम केलं तर देर आर चान्सेस दॅट द पर्सन हु इज अनट्रेन्ड पर्सन और विदाउट एनी ट्रेनिंग ही विल कमिट मिस्टेक्स. दॅट्स वाय शी टूक द सायंटिफिक ट्रेनिंग. तिने शास्त्रशुद्ध त्याचं ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्या अगोदर माउंट एव्हरेस्ट चढण्या अगोदर तिनं अनेक छोटे मोठे पर्वत चढून आपला कॉन्फिडन्स हे केला. तिला आर्टिफिशियल एक बसवलं होते, कृत्रिम पाय, ज्याला आपण जयपूर बूट म्हणतो. कृत्रिम पाया बसवल्यानंतर किमान माणसाला ॲडजस्ट करायला 1-2 वर्ष लागत आहे, पण तिला अगदी दुसऱ्या दिवसापासून कम्फर्टेबल वाटायला लागलं. ती चालायला लागली. फक्त चालत नाही तर जगाला काहीतरी वेगळं करून दाखवलं. कारण का ती जेव्हा रेल्वेने तिला गुंडाने फेकून दिलं होतं तेव्हा तिच्याबद्दल बऱ्याचशा अफवा पसरल्या होत्या. काही लोक म्हणत होते की शी वॉज ट्रॅव्हलिंग विदाउट अ तिकट. ती विना तिकट प्रवास करत होती आणि मग TC आला, त्याच्या पनिशमेंटपासून चुकण्यासाठी तिनं उडी मारली. काही म्हणत होते तिनं आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. असे अनेक तिच्याबद्दल प्रवाद होते. पण हे सगळे प्रवाद बंद करणं, सगळ्यांची तोंड बंद करण्यासाठी तिनं असं काहीतरी करायचं ठरवलं. आपल्याकडे असं एक म्हण आहे मराठीत की गाडग्याचं तोंड झाकता येते, जगातून झाकता येते. जग काही बोलत असतं आणि जगाची माणसं मोठी होतात त्यांच्याबद्दल तर सामान्य लोक फार बोलतात. आणि दुर्दैवानं आपल्या भारतात तर लोकांना इतरांची मापं काढण्यामध्ये प्रचंड रस आहे. विदेशामध्ये ही कामं लोक करत नाहीत. त्यामुळे आपल्या देशात शास्त्रज्ञ का कमी झाले त्याचं एकमेव कारण आहे आपल्या लोकांची मापं काढण्यात लोकांना फार रस आहे की आपली स्वतःची कामं बाजूला ठेवतात. अदरवाईज इन आवर इंडिया दे वुड हॅव बिकम व्हेरी ग्रेट सायंटिस्ट. जर लोकांनी आपलं काम केलं असतं भारताची आता जी प्रगती आहे त्याच्या 10 पटीनं प्रगती झाली असते. आजही आपला समाज एकमेकांची पाय ओढण्यामध्ये आणि इतरांचेच इंटरेस्ट घेण्यामध्ये विदेशामध्ये कोणी कुणा ज्या दखल घेत नाही. लोक आपली आपली कामं करतात. पण आपल्यामध्ये आपलं झाकून ठेवून दुसऱ्याचं वाकून म्हणण्याची घाण सवय. अँड द सेम केस हॅपन इन द केस ऑफ
अरुणिमा सिन्हा बाबतीत पण तोच झाला की ती तिकीट वाचवण्यासाठी प्रवास करत होती आणि मग TCR मध्ये तिने उडी मारली, मग तिच्या पायऱ्याला गेले किंवा ती आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. हे सगळं निराधार होतं. इट वॉज बेसली दॅट देर वॉज नो ट्रूथ इन दॅट, बट शी हॅड बीन अटॅक्ड. तिच्यावर अटॅक झाला होता सोन्याच्या चेनसाठी, तिच्यावर हल्ला करून तिला बाहेर फेकलं होतं. अँड आय टोल्ड यू दॅट इन द एप्रिल द ॲक्सिडेंट टेकन, एप्रिलमध्ये तिचा ॲक्सिडेंट झाला होता. परत त्याच एप्रिलमध्ये 1 एप्रिल 2013ला ती माउंट एव्हरेस्टवर चढायला सुरुवात केली. अँड शी रीच्ड ऑन 21 मे. नियरली शी टूक 52 days. 52 दिवस तिला त्यासाठी लागले. कारण का कुठली गोष्ट करण्यासाठी कालावधी हा असतो. आपल्याकडे काळ, काम आणि वेग असे गणित आहे. टाइम, वर्क अँड ड्युरेशन. तुमचं काम काय आहे, त्या कामासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे, तुमचं स्पीड काय असतं. समजा परीक्षा 2 महिन्यावर आले आणि आपल्याला 6 विषय तयार करायचे, तर 2 महिन्याने 60 दिवस. तर मी एका विषयाला किती दिवस देऊ शकतो. त्याचं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. कुठल्याही कामात जर नियोजन व्यवस्थित असेल तर तुम्ही ते काम जवळजवळ अर्धं काम तुमच्या नियोजनावर असतं. आणि नियोजन विस्कटलं तर पुढचं काम होऊ शकत नाही. सो शी डिसाइडेड टू डीड दॅट. शी वॉज वेल प्रिपेअर्ड. एक तिने ट्रेनिंग घेतली होती 18 महिने. अँड द ट्रेनिंग वॉज रिअली सायंटिफिक, शास्त्रशुद्ध ट्रेनिंग होतं. त्यानंतर त्याच्या अगोदर त्याने छोटे मोठे पर्वत चढून गेले होते. मी शी हॅड मेड द प्रॅक्टिस. अँड यू नो व्हेरी वेल दॅट प्रॅक्टिस मेकेड मॅन परफेक्ट. कुठल्याही कामामध्ये सराव हा खूप महत्त्वाचा आहे. अँड आफ्टर प्रिपेरिंग ऑल दिस थिंग्स शी स्टार्टेड हर जर्नी ऑन 1 एप्रिल. एप्रिल महिन्यात तिने सुरुवात केली आणि मेमध्ये शी सक्सेसफुली रीच द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट. अँड शी टेकन विथ हर द ट्राय कलर फ्लॅग. आपलं बघ तिरंगा ध्वज नेक्स्टने ट्राय कलर म्हणतात. हा झेंडा तिने वर लावली. अँड शी कन्सिडर्ड विवेकानंद ॲज अ आयडॉल. स्वामी विवेकानंद तिचं आयडॉल समजत होते. आयडॉल आदर्श. बघा मी मागे एक वाक्य बोललो होतो की आपले आदर्श कोण असावेत. आवर आयडल शुड बी हाय. आपले आदर्श, आता तुम्ही इंजिनियर आहात विद्यार्थी, तर तुमचा आदर्श डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणा किंवा सर विश्वेश्वरय्या असा एखादा आदर्श असावा. अरुणिमा सिन्हाला सुद्धा एखादा फिल्म स्टार किंवा फिल्मी ॲक्ट्रेस आदर्श ठेवता आला असतं, पण ते ठेवलं नाही. हर आयडल और आयडियल पर्सन वॉज स्वामी विवेकानंद. You know that Vivekananda had gone in America and she had told the people about our religion, Hindu religion, and with only one first state that my American brothers and sisters, he had won the hearts of the millions of people. फक्त एका वाक्यात स्वामीजींनी त्या लोकांची मन जिंकली होती. कारण का वेदांत फिलॉसॉफी अमेरिकन लोकांना त्यांच्या भाषेत सांगणारा माणूस तेव्हा भारतात नव्हता. आणि विवेकानंद असे होते. आपल्याला बऱ्याच लोकांना वेदांत माहिती होता पण इंग्लिश येत नव्हतं. आणि ज्याला इंग्लिश येत होतं त्यांना वेदांत माहीत नव्हता. पण स्वामी विवेकानंद हॅड अ स्वीट कॉम्बिनेशन ऑफ बोथ वेदांत फिलॉसॉफी अँड ही हॅड अ नाईस कमांड ओव्हर इंग्लिश. स्वामीजींचं प्रभुत्व असं होतं की त्यांना इंग्रजी भाषा खूप छान येत होती आणि वेदांत माहिती होती. मला परत नोट करतो की स्वामी विवेकानंद वॉज नॉट अ स्टुडंट ऑफ इंग्लिश लिटरेचर. स्वामी विवेकानंद इंग्रजी विद्यार्थी नव्हते, बट ही हॅड लर्न द लँग्वेज विथ प्रॅक्टिस. स्वामीने अभ्यास करून शिकले होते. ही सब्जेक्ट वॉज फिलॉसॉफी. स्वामी विवेकानंद ग्रॅज्युएशन फिलॉसॉफीतून केलं तत्त्वज्ञानातून, पण अभ्यासानं त्यांनी हे कमांड मिळवलं. अँड दॅट्स वाय ही वॉज द आयडल ऑफ अरुणिमा सिन्हा. अरुणिमाचे आदर्श स्वामी विवेकानंद आहेत आणि बंगाल प्रांतातले स्वामी विवेकानंद आहेत. आणि बंगाल प्रांत हा आपल्या देशातला बुद्धिमानांचा प्रांत म्हणून समजला. फॉर एक्झाम्पल पहिलं नोबेल मिळवणारे भारतीय साहित्यामध्ये रवींद्रनाथ टागोर बंगालचेच, सुभाषचंद्र बोस बंगालचेच, स्वामी विवेकानंद बंगालचेच, स्वामी विवेकानंदचेच गुरु रामकृष्ण गुरु हेही बंगालचेच, सत्येंद्रनाथ बॅनर्जी बंगालचे. सो दीज आर द ग्रेट पीपल आर फ्रॉम बेंगॉल. दॅट सो बेंगॉल पीपल हॅव अ नाईस कमांड ओव्हर इंग्लिश लँग्वेज and they are really talented person. So then who gave her the scholarship or funding for this? अरुणिमा सिन्हाला माउंट एव्हरेस्ट जाण्यासाठी फंडिंग कोण केलं? तर आपण JR टाटाच्या याच्यामध्ये शिकलो की टाटा इंडस्ट्रीनं 2 क्षेत्रात फोकस केलं. एक टाटा केमिकल्स आणि टाटा स्टील इंडस्ट्री. आणि टाटाजी आता सुद्धा टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशन ग्रुप आहे, जे काहीतरी साहस करतात त्यासाठी टाटा त्यांना फंडिंग किंवा स्कॉलरशिप देते. अरुणिमा सिन्हा ऑल्सो गॉट द स्कॉलरशिप टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशन. टाटाने पूर्ण तिचा खर्च बघितला, त्यामुळे तिला आर्थिक टेन्शन आलं नाही.
मी मागे तुम्हाला बोलताना वर्गात बोललो होतो की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अभ्यासात चित्त असलं पाहिजे, प्रपंचात हित म्हणजे पैसा असला पाहिजे आणि श्रद्धीत असलं पाहिजे. तुमच्याकडे खूप काम करायचं आहे, पण विदाउट मनी यू कांट डू दॅट. सो इट इज सेड कांचनम कार्यसिद्धी and Tata provided her funding, and due to that she reached Mount Everest. Did you like this story? So we can become inspiring for such. If you liked this video, so like it and share with your friends. I will stop here. Thank you very much.